नाही नाही, माझा इथे हा प्रश्न निर्माण होतो की या ओबीसी समाजाचे जे काही कागदपत्र तपासून किती कुणबी नोंदी सापडल्याचा जो आकडा वारंवार प्रकाशित केला जातो, याच्यामध्ये सातत्य दिसून येत नाही. की मागे जेव्हा आंदोलन सुरू होतं आणि सरकारनेच आकडेवारी घोषित केली होती, सरकारने केलेल्या आकडेवारीनुसार 20 जानेवारी 2024 अखेरपर्यंत एकूण 57,41,241 नोंदी सापडल्या होत्या आणि त्याच्यापैकी 38,97,391 हे प्रमाणपत्र निर्गमित केले होते, म्हणजे जवळजवळ 39 लाख. त्याच्यामध्ये 24 ऑक्टोबर 2023 ते 20 जानेवारी 2024 या 4 महिन्यामध्ये 1,71,100 प्रमाणपत्र या महाराष्ट्रामध्ये दिले होते. याच्यामध्ये जुन्या ज्या लोकांकडे आहे दाखले, वडील आजोबा पंजोबा, त्यांनाच मिळालेले हे आकडे आहे, नवीन आकडे नाही. आणि म्हणून आता एक नवीनच आकडेवारी पुढे आलेली आहे की 48 लाख नोंदी सापडल्या आणि 12 लाख प्रमाणपत्र दिले. आता हे 48 लाखाचा आकडा कुठून आला आणि 12 लाखाचा आकडा कुठून आला, या आकडेवारीमध्ये कुठेही ते मेळ जुळत नाही. आणि म्हणून काय सत्य परिस्थिती आहे, हे वारंवार जे आम्ही मागणी करतो की सरकारने 3 तक्त्यामध्ये आकडेवारी जाहीर करावी. एक, न्यायमूर्ती शिंदे समितीच्या कामकाजाला जेव्हा सुरुवात झाली 24 ऑक्टोबर 2023 पासून, त्याच्यापूर्वीची काय परिस्थिती होती स्वातंत्र्यापासून तर पूर्वीपर्यंत, आणि मग 24 ऑक्टोबर 2023 ते 2 सप्टेंबर 2025 या जवळजवळ 2 वर्षाच्या कालावधीमधली परिस्थिती, आणि मग हैदराबाद गॅजेटियर लागू झालं 2 सप्टेंबर 2025ला, त्याच्यापासून आजपर्यंतची काय परिस्थिती आहे. अशा प्रकारे या 3 तक्त्यामध्ये जोपर्यंत माहिती सरकार प्रकाशित करणार नाही तोपर्यंत समाजामध्ये ॲक्च्युअल ज्याला आपण म्हणतो ती परिस्थिती कळणार नाही. आणि अशा प्रकारची आकडेवारी घोषित केल्यामुळे, प्रकाशित केल्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही समाजाच्या मनामध्ये हा नेहमी संभ्रम निर्माण होतो की प्रत्यक्ष आकडेवारी काय आहे. आम्ही जबाबदारीपूर्वक वारंवार मी सांगत असतो की या सर्व याच्यामध्ये ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही. ज्या काही आहे त्या जुन्याच वडिलोपार्जित नोंदी आहेत, वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या कागदपत्रावरच्या, आणि त्याच्यामुळे नवीन व्यक्ती कोणीही आलेला नाही. ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे वडिलाकडे आजोबाकडे त्याला कोणी थांबवू शकत नाही. पण बा जे ऑरिजिनली कुणबी नव्हते, कुणबी मराठा नव्हते, मराठा कुणबी, अशा प्रकारच्या जर नोंदी सापडल्या असेल तर त्या सरकारने प्रकाशित करायला पाहिजे, जेणेकरून हे नवीन 10 लोक आले, हे नवीन 1,000 लोक आले, हे नवीन 1 लाख लोक आले, अशा प्रकारची प्रत्यक्ष परिस्थिती नाही. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची आकडेवारी कृपया याच्यापुढे सरकारने जाहीर करू नये, जेणेकरून मराठा आणि ओबीसी समाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल. सर, मध्यंतरी तुम्ही 100-400 पर्यंत देण्यात आले होते, त्यामुळे हे लाखाचे आकडे जे आता दाखवले जातात ते चुकीचे आहे की तुम्हाला नेमकं काय वाटतं? नाही, नक्कीच ना. हे बघा, मागे सुद्धा मी जेव्हा सांगितलं आजपर्यंतची परिस्थिती अशी आहे की 390-395च्या वर प्रमाणपत्र 2 सप्टेंबर 2025 ते आजपर्यंत दिल्या गेलेले नाही. आणि हे सुद्धा जे प्रमाणपत्र दिल्या गेलेले आहे ते ज्यांच्याकडे जुनी प्रमाणपत्र आहेत, त्यांच्या घरी जर पहिला मुलगा किंवा मुलगी 10वा वर्ग पास झाला असेल, त्यांच्या प्रवेशाकरता किंवा इतर कामकाजाकरता काढलेल्या प्रमाणपत्र आहेत. नव्याने हे लोक आलेले नाही. सर, मग आता तुमची भूमिका काय असणार आहे? कुठतरी ओबीसी समाजावर अन्याय होतो आहे असं म्हणाल, जर आकडेवारी जर सत्य असेल किंवा सभागृहात दिलेल्या आकडेवारीवर तुम्ही मग संशय निर्माण करता? नाही नाही, हे बा, ओबीसी समाजावरती मी आजही जबाबदारीपूर्वक अन्याय करतो की कुठलाही अन्याय झालेला नाही. आकडेवारी चुकीची घोषित होते, त्याच्यामुळे ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण होतो. काय की वारंवार जी चुकीची आकडेवारी ही होऊ नये. न्यायमूर्ती शिंदे समितीने सुद्धा त्याची दखल घ्यावी, उपसमितीने घ्यावी, माननीय मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचं म्हणजे लक्ष घालावं याच्यामध्ये की अशा प्रकारची चुकीची आकडेवारी घोषित करून दोन्ही समाजामध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारचं कुठलीही पावलं या सर्व लोकांनी उचलायला नको. जबाबदारीपूर्वक सांगा. मी ज्याप्रमाणे म्हणतो की 23 ऑक्टोबर 2023च्या पूर्वीची काय परिस्थिती आहे, 23 ऑक्टोबर 2023 ते 2 सप्टेंबर 2025 पर्यंतची काय परिस्थिती आहे, आणि 2 सप्टेंबर 2025 ते आजपर्यंतची काय परिस्थिती आहे,
या 3 तक्त्यामध्ये जर सरकारने माहिती दिली तर कोणाच्याही मनामध्ये संभ्रम राहणार नाही. ओबीसी समाजामध्ये आता जो निधी देण्यात आला अधिवेशनामध्ये त्यामध्ये नाराजी आहे, पाहिजे त्या प्रमाणात न्याय मिळाला नाही. नाही, अर्थसंकल्पाबद्दल आपण बोलता आहात. मी याच्यापूर्वी सुद्धा वारंवार आरोप करत होतो आणि आज सुद्धा आरोप करत होतो की 2019 पासनं या राज्यामध्ये ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. 16ला स्थापना झाली. तसं म्हणजे 2019ला महाज्योती नावाची संस्था सुरू केली सरकारने. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. परंतु ज्या काही योजना या दोन्ही विभागामार्फत राबविल्या जातात, ओबीसी मंत्रालयामार्फत किंवा महाज्योती संस्थेच्या मार्फत, या योजनेची अंमलबजावणी करण्याकरता, प्रत्यक्षात त्याचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याकरता जेवढ्या निधीची गरज आहे, जेवढ्या पैशाची गरज आहे ते जर मिळणार नसेल तर या योजना नुसत्या कागदावरती घोषित करून काय फायदा आहे. आज महाज्योती असो, हॉस्टेल असो, स्वाधार असो किंवा ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप असो, या सर्वांचा जर विचार केला आणि इतरही योजना, विजय एनटीचे हॉस्टेल्स आहेत, आश्रमशाळा आहे, हे आहे त्या, या सर्वांचा जर विचार केला आपण तर आज याला 10,000 कोटीची कमीत कमी गरज आहे. कमीत कमी 10,000. प्रत्यक्षात सरकारने अर्थसंकल्पामध्ये किती रुपयाची तरतूद केली? 4,600. 5,400 रुपयाची तूट आहे. आणि ह्या दरवर्षी अशा प्रकारे तुटीची तरतूद होते. प्रत्यक्षात जेवढे पैसे पाहिजे तेवढ्याची होत नाही. आणि म्हणून मला सांगा, 2024-25 वर्ष संपून आता 25-26 संपत आलेला 31 मार्चला, परंतु ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालेली नाही. ज्यांना, जे लोक PhD करून राहिले संशोधक, त्यांना जो शिष्यवृत्ती किंवा प्रोत्साहन भत्ता दिला जातो, फेलोशिप दिली जाते, त्या फेलोशिपची राशी 3-3, 4-4 वर्षापासून विद्यार्थ्यांना मिळत नाही. मग या ओबीसी, VJNT, SBCच्या विद्यार्थ्यांनी करायचं काय आणि मग कशाकरता ह्या योजना सरकार सुरू करते, हा प्रश्न ओबीसी, VJNT, SBC पोरांपुढे उभा राहतो. आणि म्हणून एवढ्या पैशाची कमीत कमी 10,000 कोटीची तरतूद राज्य सरकारने ओबीसी करता, ओबीसी विद्यार्थ्यांकरता, युवकांकरता करायला पाहिजे, ही मागणी मी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाकडे करतो. संविधान चौकात ओबीसी मंत्री यांनी मात्र यानंतर आपली पुढील का आपण काय करणार आहे? नाही, सरकारने आम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की कार्यवाही सुरू आहे. थोडा वेळ मागितलेला आहे. हे वर्ष निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे वारंवार आचारसंहिता या राज्यामध्ये लागू झालेल्या होत्या. 1-2 महिन्याचा अवधी सरकारने मागितलेला आहे. त्यांनी मागितल्यामुळे आम्हाला द्यावा लागला. 2 महिन्यानंतर आम्ही आमची भूमिका पुन्हा आपल्यासमोर मांडू. आंदोलनाचा इशारा असणार? नक्कीच आम्ही आंदोलनासाठीच फेमस आहोत. आम्ही जेव्हा आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, सरकारकडे करा. आंदोलन केल्याशिवाय काही भेट नाही. बाळ रडल्याशिवाय आई दूध देत नाही. म्हणून आम्हाला वारंवार रडावंच लागते. त्याच्याकरता धरणे, आंदोलन, उपोषणे करावे लागते. ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आता 23 मार्चला, येत्या 23 मार्चला दिल्लीला आमचा धरणे कार्यक्रम आहे. काय केंद्र सरकारने जे ओबीसीची जातनी या जनगणना केलेली नाही, त्याची मागणी घेऊन की येणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसीची जातनी या जनगणना करण्यात यावी. ओबीसीचा कॉलम त्याच्यामध्ये टाकावा. UGCचं जे बिल पारित केलं होतं SC ST ओबीसी विद्यार्थ्यांच्या हितासाठी, ज्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे, ती स्थगिती केंद्र सरकारने उठवावी आणि या ओबीसी समाजाला, SC ST ओबीसी समाजाला न्याय द्यावा. ह्यासाठी आणि इतरही ज्या मागण्या केंद्र सरकारकडे आहे की नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करा, रद्द करत नसाल तर 20 लाख रुपयाची मर्यादा करा. जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमचं आरक्षण कमी झालेलं आहे ते पूर्ववत 27% करायचं असेल तर 243 D6 आणि T6 मध्ये अमेंडमेंट करा. आणि इतरही ज्या मागण्या आहेत त्याच्याकरता 23 मार्च 2026ला दुपारी 2 ते 5 या कालावधीमध्ये आम्ही जंतर मंतरवरती 1 दिवसाचं धरणे कार्यक्रम त्या ठिकाणी करणार आहोत आणि सरकारचं लक्ष आमच्या मागण्याकडे वेधणार आहोत.